दिसतंय हे येतंय सगळं. झालं. हां नमस्ते. आज 11 एप्रिल 2026 आहे. आज महात्मा फुलेंची जयंती आहे. 14 तारखेला डॉक्टर आंबेडकरांची जयंती. या साधारण संधी छायाप्रकाशात आपल्या महाराष्ट्राचे जॉईंट डायरेक्टर म्हणून कृषीमध्ये काम केलेले गायकवाड साहेब आपल्या बागेला भेट द्यायला आलेले आहेत. नमस्ते साहेब. नमस्ते. आपण एक अर्धा तासभर आपल्या बागेत फिरतोय. काय सांगाल शेतकऱ्यांना ही बाग बघितल्यानंतर? नाही, अतिशय कमी पावसामध्ये हो आणि जमिनीची परत फारशी उत्साहवर्धक जरी नसली, बरोबर. अतिशय जमिनीचा जो थर आहे हो तो एकदम वरच्या बाजूलाच आहे. हो म्हणजे ज्याला मुरुम छाप जमीन हो, म्हणतो तशा अगदी बरोबर. पद्धतीची जमीन आहे. हो आणि त्या जमिनीमध्ये आणि कमी पाण्यामध्ये हो अतिशय चांगल्या पद्धतीनं हो 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 अनेक व्हरायटी आंब्याच्या बरोबर. हाय डेन्सिटी प्लांटेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. बरोबर. आणि ते निश्चितच कमी पावसाच्या प्रदेशामध्ये अशा पद्धतीचं पीक घेणं हे सर्वच शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे. येस सर. आपली ही जी बाग आहे, आम्ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करतोय. आज आपला जो आंबा आहे हा रेसिड्यू फ्री आंब्याची बाग म्हणून ओळखली जाईल. आपण शेतकऱ्यांना काय सांगाल? एकीकडं शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललाय. काय सांगाल आपण त्यांना? निश्चितच आपण जर बघितलं, तरुण वर्गाचा जो कल आहे हो तो शेती सोडून शहराकडे बरोबर. याचं प्रमुख कारण हे आहे हो की शेतीमध्ये स्थैर्य नाही हो किंवा शेतीमध्ये आपला उपजीविका याची शाश्वती त्यांना शाश्वती वाटत नाही. नाही. आणि म्हणून जे तरुण वर्ग आहे हो ते गाव सोडून शहराकडे जात आहे. हो तर आपण जर ह्या बागेला भेट दिली बरोबर. तर निश्चितच आपणाला असं वाटेल की हो. आपण खरंच इथं राहून आपण शेती केली पाहिजे. बरोबर. आपल्याला जगण्यासाठी ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत हो. त्या निश्चितच या शेतीमधून आपल्याला मिळू मिळू शकतात. शकते. धन्यवाद साहेब, आपण आमच्या बागेला भेट दिली. साधारण एप्रिलच्या अखेरीपर्यंत आमचा आंबा हार्वेस्टिंगला येईल आणि त्याही वेळेला आपण आमच्या बागेत या, आमच्या बागेतल्या आंब्याची चव चाखायला या, सहकुटुंब या, हे आग्रहाचं निमंत्रण. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आपणाला